प्रति अयोध्येत रामनवमीनिमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले। रामनवमीनिमित्त प्रति अयोध्या म्हणून अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक येथील दंडकारण्य परिसर म्हणून राममाळाची ओळख आहे। गेली अनेक दशकापासून येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजन ग्रामस्थांच्या मार्फत केले जाते। रामनवमीनिमित्त श्री प्रभू रामचंद्राचे भव्य दिव्य असे राम मंदिर पूर्ण झाले आहे। मंदिरातील मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा या निमित्ताने न भूतो न भविष्यती असा झाला। यावेळी केशवबाबा चौधरी, समाज प्रबोधनकार, राष्ट्रीय धर्माचार्य निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 7 दिवस हरिभक्त परायण योगी महाराज गोसावी, गुरुवर्य परमेश्वर महाराज जायभाय, गुरुवर्य माधवबाबा घुले, पुंडलिक महाराज जंगले, शास्त्री भगीरथ महाराज काळे, ज्ञानेश्वर महाराज कदम, नारायण महाराज जाधव, मदन महाराज वरपे, हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख व गालाचे कीर्तन हरिभक्त परायण तुकाराम महाराज जेऊरकर यांच्या कीर्तनाने सांगता झाली। यावेळी कीर्तनासाठी असंख्य गर्दी झाली होती। यावेळी ट्रस्टच्या वतीने सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केले होते। गेली 7 दिवस हा परिसर भक्तगणांनी फुलून गेला होता। यशवंत बाबा ट्रस्टच्या वतीने गेली 7 दिवस नामवंत महाराजांची कीर्तने झाली। यावेळी मोठ्या प्रमाणात साधू संत उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिसड, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनताई विखे पाटील, अभिनवचे अध्यक्ष मधुकरराव नवले आदी उपस्थित राहिले होते। जय श्रीराम। आज या आपण आलात स्टार न्यूजच्या माध्यमातून। हा प्राचीन काळी महामती ऋषींचा आश्रम होता। महामती ऋषी म्हणजे अगस्त्य ऋषीचे धाकटे बंधू। त्यावेळी ज्यावेळेस राम वनवासाला असताना एक दिवस त्यांनी इथं वास्तव्य केलं होतं आणि ते वातापी जनापी हे राक्षस खरे इथंच मारले गेले त्यावेळेला अगस्त्य ऋषी। आणि दरम्यानच्या काळामध्ये बराच कालावधी लोटला गेला। अगस्त्य ऋषीचे थोडंसं दळणवळण शहराजवळ असल्यामुळे लोकांना जागा होती, त्याच्यामध्ये लोकांमध्ये जागृती होती। पण महामती ऋषींचा आश्रम इथं आहे हा आजही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही। आणि मग इथं काही कालांतरानं इथं महामती ऋषींचा आश्रम आहे हे कोणाला माहीत नव्हतं। गावातल्या पण बऱ्याचशा लोकांना माहीत नव्हतं। परंतु त्याचा भावार्थ रामायणामध्ये आणि वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे। एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणामध्येही वाल्मिकीचा। पुढं कालांतरानं इथे एक यशवंत बाबा म्हणून सत्पुरुष येऊन गेले। अतिशय लहान वयामध्ये ते आपल्या इथं आले होते राममाळावरती। राममाळावरून ते आले, गावात आले, ते बेलदार समाजाचे होते। आणि ते आल्यानंतर आपल्या गावामध्ये दगडफोडे म्हणून आले होते इथं। तर त्यांचे सगळे लोक निघून गेले। बाबा एकटे इथं राहिले होते त्या बालवयामध्ये। आणि बालवयामध्ये राहिल्यानंतर ह्या गावाला सुद्धा एक पूर्वी शाप होता साधूचा। त्या साधूची यांना शाप दिला होता का तुम्हाला लग्न झालं का तुम्हाला वैधव्य येईल, तुमच्या स्त्रियांना प्राप्त होईल। आणि त्या माध्यमातून इथं लवकर गाव छोटं होतं पण मुली कोणी देत नव्हतं लवकर त्या माध्यमामुळं। मग बाबांनी थोडंसं आल्यानंतर काही इथं हे जे आत्ता आपण ज्या भागात उभा आहोत ते जंगल होतं पूर्वीचं नदीच्याकडेला। आणि गाव थोडंसं नदी पण फार लांब नाही पण जवळ, तरी पण एक आउटसाईडला म्हणून होतं हा भाग। आणि जंगल असल्यामुळे कोणी येत जात नव्हतं। बाबा इथं राहायचे। बाबांनी इथं बऱ्याच काळात त्यांचे जे काही ध्यानसाधना असेल, वारकरी संपादन असल्यामुळे ध्यानसाधनाही पण नामजपाला जास्त महत्त्व होतं। अशीच असल्यामुळे सतत नामस्मरण करणं, पांडुरंगाचं नामस्मरण करणं। आणि बाबांना जी काही इथं अनुभूती आली, ज्या आपल्या आता नवीन मंदिर स्थापन केले, पूर्वीपासून ज्या पादुका आहेत समोर ठेवलेल्या त्या पादुका बाबांना सापडल्या। बाबांनी त्याचीच पूजा सुरू केली। विठ्ठल रुक्मिणीच्या छोट्याशा मूर्ती आहेत आतमध्ये विष्णू बाबांच्या पाठीमागं, त्या काळातल्या मूर्ती आहेत। आणि अशा प्रकारे व नंतर गावातल्या लोकांना इथं पचिती अनुभव आली। गावात बाहेरून लोक येत होते त्या काळामध्ये। मी मागे सांगितले का बाबा रावबहादूर नवले, चंद्रभान त्रिपाठी, पंढरपूरचे किसनसिंग परदेशी, बाबूजी गुंजाळ, त्यांचे मुंबईचे क्रॉफ्ट पेढी होते त्यांची, असे बरेचसे लोक होते। त्याच्या पलीकडच्या उंजडचे भाऊ पाटील गोरखे, बेळगावचे विश्वासराव बाबा वागचौरे, दोंडीराम थोरात, आबासाहेब थोरात, विट्याचे ज्ञानेश्वरच्या वडिलांचं काय नाव आहे, पंढरीनाथ विट्याचे आवारी, हे सगळी कंपनी त्यावेळेला येत होती। आणि बाबांच्या जवळ अगदी अक्षर नवलेवाडीसुद्धा बुवासाहेब नवले वगैरे येत होते। परंतु दरम्यानच्या काळामध्ये काय झालं, थोडंसं एक वादातीत प्रकरण सुरू झालं। आणि त्या वादामुळं गावचं पण थोडंसं विस्कळीतपणा झाला आणि या धार्मिक स्थानाचं महत्त्व
ऑटोमॅटिक लोकांचं दुर्लक्ष होत गेलं. आज सगळ्या अवस्थेत चांगले आहे. तुकाराम दामोदर देशमुख ट्रस्ट आहे. तुकाराम दामोदर देशमुख हे अतिशय वयस्कर आहेत. त्या ट्रस्टमध्ये स्थानिक पातळीवरती दशरथरावजी सावंत अध्यक्ष आहेत, अशोकराव देशमुख उपाध्यक्ष आहे आणि मी स्वतः सचिव आहे. अजून दिलीप मंडी, भाऊसाहेब खरात, प्रतापराव देशमुख, भरत देशमुख आणि हिम्मत मोहिते असा आमचा 11 लोकांचा ट्रस्ट आहे. ट्रस्टचा कारभार हे चांगल्या पद्धतीने चालतो. देवराम शिंदे एक आहेत आमच्या ट्रस्टमध्ये आणि विठ्ठलपंत गोंडे, आम्ही 11 लोक आहेत त्या ट्रस्टमध्ये. आणि आता जे मंदिर होतं, पूर्वी मंदिर बांधलेलं होतं पण अतिशय जीर्णावस्थेत मंदिर होतं, त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. आणि त्या मंदिरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सुबक अशा मूर्ती ज्या आहेत, राम लक्ष्मण सीता, राम पंचायत दरबार होता तो नवीन बसवलेला आहे. आता अधिक माहिती आपल्याला अशोकराव देशमुख हे देतील. मी धार्मिक म्हणजे महत्त्व आहे इथलं, ते महत्त्व तुम्हाला आपल्याला सांगितले. आपल्या वेळेला आपण इथं आलात, आपणास धन्यवाद. आणि आपण ही आमची माहिती जी आहे योग्य त्या ठिकाणी योग्य जास्तीत जास्त लोकांना आपण पोचवावी अशी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय श्रीराम. जय श्रीराम. केशवबाबांनी सांगितल्याप्रमाणे दिलेल्या माहितीच्या आधारे अनादिकालापासून या ठिकाणी रामजन्म उत्सव साजरा होत आला. श्री सद्गुरू यशवंतबाबांच्या पदस्पर्शाने ही भूमी पुनीत झाली आणि त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी रामजन्म उत्सव साजरा व्हायला लागला. आणि तो साजरा होत असताना श्री सद्गुरू यशवंत बाबांच्या कृपाशीर्वादाने, प्रेरणेने या ठिकाणी या भूमीचं महत्त्व प्राप्त होत गेलं. अनेक लोकांची, अनेक भक्तगणांची इच्छा होती का या ठिकाणी श्रीराम प्रभूंचा निवास राहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं स्मृतिस्थळ म्हणजे राम मंदिर या ठिकाणी व्हावं अशी अनेक भाविकांची इच्छा होती. आणि ती इच्छा फलद्रूप व्हावी, ती इच्छा पूर्ण व्हावी म्हणून गावातील ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ, काही भाविकांच्या अपेक्षा, पंचक्रोशीतील ह्या सगळ्या एकत्र करून त्या अनुषंगाने गावाने निर्णय घेतला. ट्रस्ट, आमच्या श्री सद्गुरू यशवंत बाबा ट्रस्टने निर्णय घेतला का या ठिकाणी आपल्याला राम मंदिर उभारायचं. मग ते जर उभारायचं असेल तर ते कशा स्वरूपात असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे याच्यावर चर्चा झाल्या. आणि मग जुन्या पद्धतीचं दगडी बांधकामामध्ये ते असलं पाहिजे अशी अनेक जणांची भावना झाली. आणि त्यातून गाव एकत्र आला, ट्रस्ट मंडळी एकत्र आली आणि ह्या मंदिराचा, जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं ठरलं. तसं अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन ज्या दिवशी झालं त्याच दिवशी याही ठिकाणी या तालुक्याचे माजी मंत्री आदरणीय मधुकरराव पिचड साहेब, सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन त्या काळात झालं. आणि तिथून पुढे ह्या कामाला चालना मिळाली. गावातून 50% वर्गणी जमा झाली तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करायची असा निर्णय ग्रामस्थांचा होता, ट्रस्ट मंडळींचा होता. त्याप्रमाणे 50% रक्कम जमा झाली आणि हे या ठिकाणी हे काम सुरू झालं. किती खर्च आला सर? खर्चाचा अंदाज अजून आम्ही काढला नाही, कारण मंदिर उभारणीच्या काळामध्ये 2 सप्ते होऊन गेले. सप्त्यांचाही खर्च त्याच्यामध्येच पकडला गेलेला आहे, म्हणजे ते त्याच्यातूनच केलेला आहे. आणि आता हा 3रा रामजन्म उत्सवाचा कार्यक्रम होतो म्हणून साधारण तरी 80-85च्या दरम्यान हा खर्च येईल असं एक साधारण 80-85 लाख 85 लाखापर्यंत. आणि मग ह्या कामाला सुरुवात झाली. ठेकेदाराने देखील अतिशय उत्कृष्ट प्रकारचं काम या ठिकाणी केलं आणि याची मीडियाने एवढी दखल घेतली.
संपूर्ण राज्यामध्ये या मंदिराचा गवगवा मीडियामार्फत या ठिकाणी झाला आणि मग सालाबादप्रमाणे गुढीपाडव्याला जो हा सप्ताह बसत असतो रामजन्म उत्सवाचा, त्याप्रमाणे याही वेळेला तो सप्ताह आला होता. मंदिर बांधून पूर्ण झालं होतं, मूर्तीसुद्धा तयार झालेल्या होत्या आणि मग प्राणप्रतिष्ठेची तारीख काढण्यासाठी केशवबाबा विठ्ठलपंत हे गेले. त्यांना तारीख पण ह्या सत्याच्या कालखंडामध्ये पाहिजे होती, ती मिळाली आणि 31, 1 आणि 2 या तारखेला होम हवन करून 2 तारखेला सकाळी 10 वाजता मूर्ती स्थापन करायचा असा निर्णय झाला. त्याप्रमाणे तो कार्यक्रम अतिशय चांगला आणि दर्जेदार असा कार्यक्रम सगळ्यात लोकांच्या कर्तृत्वातून आणि मीडियाच्या प्रसारमाध्यमातून फार मोठ्या स्वरूपात लोक या ठिकाणी आले. कोणच्या हस्ते झाला प्राणप्रतिष्ठा? ते अयोध्येचे महाराज होते, सोमेश्वरानंद म्हणून अयोध्येचे महाराज होते. त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. कलशावरून मात्र योगी केशवबाबा यांच्या शुभ हस्ते झालं आणि अतिशय भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा या ठिकाणी कार्यक्रम केला. आणि मग पुढं जे काय सप्त्यामध्ये जे महाराज मंडळी दररोजच्या सायंकाळच्या कीर्तनाला येत होते, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रबोधन केलं. आमदाराला तर त्यांच्या प्रबोधनातून देखील अनेक लोकांना या ठिकाणी स्फूर्ती मिळाली. त्यातूनही अर्थार्जन आम्हाला कमी पडत असल्याकारणानं त्याही मंडळींनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केली. ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा होती मूर्तींची, त्या दिवशी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पाताई लामटे हे दोघेही सकाळी 8 वाजता 2 तारखेला सकाळी 8 वाजता या ठिकाणी हजर राहून त्यांनी होम हवनामध्ये पूजेमध्ये भागीदारी केली आणि प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला देखील ते संपूर्ण त्या कार्यक्रम संपेपर्यंत या ठिकाणी थांबून राहिले. त्यांचे बी मी जाहीर या ठिकाणी आभार मानतो. काल जो जन्माचा उत्सव झाला, त्या उत्सवाला देखील अनेक मान्यवर तालुक्यातले आले होते. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील आल्या. स्टार न्यूजसाठी भाऊसाहेब अण्णासाहेब वागचौरे, अकोले, संगमनेर.